ओके, तर सर्वांचं लक्ष इकडे. वर्क पॉवर एनर्जीमध्ये लास्ट क्लासमध्ये आपण स्टडी केली होती कायनेटिक एनर्जी. काय स्टडी केली होती? कायनेटिक एनर्जी. आणि त्याच्याशी रिलेटेड खूप सारे प्रॉब्लेम्स पण घेतले. ऑलमोस्ट सगळ्या व्हरायटी आपण कव्हर केल्या आणि ते प्रॉब्लेम्स घेतल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या ॲपवरती जाऊन मिशन मास्टरी या फोल्डरमध्ये मी जे फाईल अपलोड केलेली आहे त्याचे क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे आणि तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहे. खूप चांगल्या पद्धतीने ते क्वेश्चन सॉल्व्ह सुद्धा करत आहात. ओके, आजच्या क्लासमध्ये आपण वर्क पॉवर एनर्जी मध्ये स्टडी करणार आहोत वर्क एनर्जी थेरम. मोस्ट पॉप्युलर टॉपिक आहे या चॅप्टरचा. तर काय शिकणार आहोत आज? वर्क एनर्जी थेरम. आणि मग त्याचीच थोडीशी प्रॅक्टिस सुद्धा करून घेऊया आपण. चला, तर काय असते हा वर्क एनर्जी थेरम? व्हॉट इज मीन बाय वर्क एनर्जी थेरम? तर बेसिकली काय असते की एखाद्या बॉडीवर समजा तुम्ही फोर्स अप्लाय करत आहे, ठीक आहे. तर फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या बॉडीमध्ये डिस्प्लेसमेंट झालं, म्हणजे काय झालं? वर्क झालं. पण त्या सेम बॉडीवर जर डिफरंट डायरेक्शनमध्ये डिफरंट फोर्सेस लागत असतील, म्हणजे एखाद्या बॉडीवर 4 फोर्स लागू राहिले, 3 फोर्स लागू राहिले, तर तिन्ही फोर्समुळे काही ना काही वर्क होईल ना. पहिल्या फोर्समुळे वर्क, दुसऱ्या फोर्समुळे वर्क, तिसऱ्या फोर्समुळे सुद्धा वर्क होईल. तर तिन्ही फोर्सां मिळून जे टोटल वर्क होईल त्याला म्हणू आपण वर्क नेट. काय म्हणू त्याला? वर्क नेट. तर टोटल वर्क डन किंवा नेट वर्क डन इज इक्वल्स टू काय असते? चेंज इन कायनेटिक एनर्जी. दिस इज कॉल्ड ॲज वर्क एनर्जी थेरम. बेसिकली काय म्हणते? वर्क डन बाय ऑल द फोर्सेस. जेवढेही फोर्सेस बॉडीवरती लागत आहेत त्यांच्यामुळे होणारं वर्क डन, म्हणजे कोणतं वर्क डन झालं? नेट वर्क डन. ठीक आहे, तर वर्क डन बाय ऑल द फोर्सेस ऑन अ पार्टिकल्स इट इज इक्वल्स टू चेंज इन इट्स कायनेटिक एनर्जी. ते कशाच्या बरोबर असते? चेंज इन कायनेटिक एनर्जी. तो डेल्टा जो दिसतो तो डेल्टा म्हणजे काय? चेंज. आणि केई म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी. तुम्ही असंही लिहू शकता याला, वर्क नेट इज इक्वल्स टू घरी तेच ऐका लागते मुले. हाफ ऑफ यम आणि इन ब्रॅकेट होईल व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. कळतंय का? बघा, व्हॉट इज दॅट? हाफ ऑफ यम व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. का बोला? कारण फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. नसेल समजलं मी एकदा डिटेलमध्ये लिहितो. दिस इज कायनेटिक एनर्जी फायनल, म्हणजे त्याला म्हणतो मी एफ, मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल. कायनेटिक एनर्जी हाफ ऑफ, समजा फायनल व्हेलॉसिटी व्ही आहे आणि इनिशियल व्हेलॉसिटी किती काय होती बॉडीची? यू आहे. तर हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर मायनस हाफ ऑफ एम यू स्क्वेअर. तर त्याला काय लिहू शकतो? हाफ ऑफ एम इन ब्रॅकेट व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. तर नेट वर्क डन इज इक्वल्स टू हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. हा सुद्धा तुमचा काय झाला? वर्क एनर्जी थेरम. बेसिकली हे वर्क एनर्जी थेरमचे 2 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, मी एक थोडंसं एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला आणखी एलॅबोरेट करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, हे सिच्युएशन इमॅजिन करा. याच्यामध्ये आपल्याकडे एक ब्लॉक आहे, दिसला तुम्हाला हा ब्लॉक? आणि हा ब्लॉक इनिशियली पोझिशन ए वरती होता. कुठं होता? पोझिशन ए वरती. आणि जेव्हा आपण त्याला रिलीज केलं, सोडलं, ठीक आहे, हा एका रफ सरफेस वरती आहे. बरं, कशावरती आहे? रफ सरफेस. मग हा स्लाइड डाऊन झाला आणि स्लाइड डाऊन होऊन इथपर्यंत आला. त्याची इनिशियल पोझिशन काय होती बाळांनो? ए. फायनल पोझिशन काय त्याची? बी. ठीक आहे, तर इनिशियल ए टू बी जेव्हा झाला तर डिस्प्लेसमेंट किती केलं त्यानं? यस. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती आहे इथं? म्यू. तर मला सांगा, त्या ब्लॉकवरती टोटल कोणते कोणते फोर्सेस लागले आणि कोणत्या कोणत्या फोर्सेसमुळे इथं वर्क झालं ते आपण पाहू. तर सर्वात आधी मला एक फोर्स दिसला, हा इथं. दॅट इज व्हॉट? त्याचं स्वतःचं वेट एम जी. बरोबर आहे ना? तर एम चे 2 कंपोनंट आपल्याला माहित आहेत. ठीक आहे, कोणते कोणते? एम जीचा हा एक कंपोनंट आहे इकडे, त्याला काय म्हटलं होतं आपण? एम जी साइन थीटा. आणि हा वाला कंपोनंट काय होता? एम जी कॉस थीटा. हे इकडे कोण होतं? हे इकडे कोण आहे? नॉर्मल रिएक्शन. तर बघा, वेटमुळे म्हणजे वर्क डन बाय वेट सुद्धा होईल ना, वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्याला म्हणतो आपण. होईल की नाही होईल? एम जी साइन थीटा हा जो कंपोनंट आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा तो वर्क करीन. म्हणजे मी इथं लिहू शकतो की जे नेट वर्क डन असेल ते कोणाकडून? वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यानंतर अजून कोणता फोर्स दिसतो तुम्हाला? पहा, अजून दिसतो तुम्हाला हा नॉर्मल. बरोबर की नाही? तर वर्क डन ड्यू टू नॉर्मल प्लस अजून कोण आहे? जेव्हा हा स्लाइड डाऊन होत आहे तर फ्रिक्शनल फोर्स इकडे लागत आहे ना, त्याला काय म्हणतो मी? त्याला म्हणतो मी एफ आर. ठीक आहे, काय म्हणतो? एफ म्हणतो समजा. तर वर्क डन ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स, हे टोटल वर्क डन झालं. आणि हे कोणाच्या बरोबर असेल? इट विल बी इक्वल्स टू हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. म्हणजे तुमचे
एखादी बॉडी असेल त्या बॉडीवरती जेवढे बी टोटल वर्क असतील, टोटल फोर्सेस असतील, त्यांच्यामुळे वर्क डनची काय त्यांच्या सगळ्याच्या वर्क डनची काय करायची सम, आणि ते कोणासोबत इक्वेट करायची चेंज इन कायनेटिक एनर्जीच्या. काही प्रॉब्लेम? इतकं सोपी आहे. तुम्हाला वाटलं तर का एवढं सोपी असेल म्हणून? इतकं सोपी आहे. आता जे तुम्हाला मी सांगितलं तेच आपण एका एका प्रॉब्लेममध्ये एकदम स्टेप बाय स्टेप अप्लाय करत जाऊ. आणि मी नाही, तुम्हीच शिकवत आहे अशा पद्धतीनं रिप्लाय करा. ठीक आहे, चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न ठीक आहे. हे म्हणजे मी जे आता तुम्हाला सांगितलं त्याच गोष्टी इथं पॉईंट वाईज ठेवलेल्या आहेत, की व तुम्हाला जर वर्क एनर्जी थेरम अप्लाय करायचा असेल तर कोणत्या स्टेप तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. कारण इथून पुढे आपण प्रॉब्लेम्स घेऊ. त्या प्रॉब्लेममध्ये नेमकं कसं कसं काय काय कसं तसं असं. ठीक आहे, कसं? तर सर्वात पहिली स्टेप असते आयडेंटिफाय इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ द बॉडी. सर्वात पहिले आपण लास्ट साइडवर काय केलं? इनिशियल पोझिशन, फायनल पोझिशन आयडेंटिफाय करणं आपल्याला आलं पाहिजे. येते तुम्हाला ते. रिप्रेझेंट ऑल द फोर्सेस विच आर ऍक्टिंग ऑन द बॉडी बिटवीन द इनिशियल अँड फायनल पोझिशन. त्या बॉडीवर कोणते कोणते फोर्सेस लागून राहिले हे तुम्हाला दिसले पाहिजेत. ते डायरेक्ट नसतात दिसत, ते असे पाहा लागतात. ठीक आहे. नेक्स्ट, राईट वर्क एनर्जी इक्वेशन in which work done by all the forces should be mentioned on the side of the equation. तर हे पहा, जर समजा 3 फोर्स असतील तर वर्क डन ड्यू टू फर्स्ट फोर्स, वर्क डन ड्यू टू सेकंड फोर्स, वर्क डन ड्यू टू थर्ड फोर्स. तिघांची काय केली ऍडिशन आणि इक्वल्स टू काय केलं चेंज इन कायनेटिक एनर्जी. कळालं का? चला पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती हा हा हा. ठीक आहे, काय म्हणते पहा. अ फोर्स applied on a particle of mass 2 kg changes its velocity from this to this. Find the work done in the process. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं सांगितलं? वर्क डन, आणि त्याची कायनेटिक एनर्जी व्हेलॉसिटी कुठून पासून कुठपर्यंत चेंज झाली? इथून पासून इथपर्यंत. तर मला सांगा तुमच्याकडे काय इनिशियल व्हेलॉसिटी व्ही आय, बरोबर आहे ना? किती दिलाय? आय प्लस 2j हा तुमचा इनिशियल व्हेलॉसिटी आहे. त्यानंतर तुमची फायनल व्हेलॉसिटी काय रे बाळांनो? लक्ष इकडे. काय? 4i प्लस 6j इन मीटर पर सेकंड, आणि ही सुद्धा कशामध्ये आहे? मीटर पर सेकंड. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काय काढायचं आहे? फाइंड द वर्क डन. अबे वर्क डन काढायचं आहे. तर वर्क डन काय असते? वर्क डन इज चेंज इन कायनेटिक एनर्जी. तुमच्यावर कायनेटिक एनर्जी आहे गाडी? नाही. तुमच्यावर तर व्हेलॉसिटी आहे. मग याला व्हेलॉसिटीच्या फॉर्म मध्ये लिहा. काय लिहाल तुम्ही? हाफ ऑफ m व्हॉट इज दॅट? फायनल व्हेलॉसिटीचा स्क्वेअर मायनस इनिशियल व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. कळलं का? तर आता मला m माहित आहे की नाही माहित आहे? माहित आहे. यस, क्वेश्चन मध्ये मास मला माहित आहे ना किती आहे? 2 kg. तर m इज इक्वल टू किती आहे रे लेकरं हो? 2 kg. कळतंय का? तर मास पण आहे, व्हेलॉसिटीज पण आहेत, वर्क डन काढता येते. पण प्रॉब्लेम असा आहे की इथं व्हेलॉसिटी हा वेक्टर फॉर्म मध्ये आहेत ना, आणि मी इथं काय पुट करणार त्यांची मॅग्नेट्यूड. तर मला मॅग्नेट्यूड काढावी लागेल. मग सांगा या पहिल्या व्हेलॉसिटीची मॅग्नेट्यूड कशी निघेल? मॅग्नेट्यूड ऑफ v1 कशी काढाल? अंडर रूट ऑफ 1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर. म्हणजे काय होईल? 1 प्लस 4 तो किती होईल? √5. दॅट इज इन मीटर पर सेकंड. गेलं का वरून? नाही. आणि या दुसऱ्याची काय होईल सांगा? दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ फायनल व्हेलॉसिटी. व्हेक्टर घेतला पूर्ण आणि त्याचा मॉड लावला म्हणजे मॅग्निट्यूड आली. ते त्याला फक्त व्हीएफ जर लिहिलं तरी चालते. ठीक आहे. आणि इट इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ काय होईल? 4 चा स्क्वेअर म्हणजे काय झाला? 16 प्लस 6 चा स्क्वेअर म्हणजे किती? 36 इज इक्वल्स टू किती झाला तो? अंडर रूट ऑफ 52 मीटर पर सेकंड. नो अडचण. ठीक आहे. काय होईल? हाफ ऑफ m ची व्हॅल्यू किती आहे रे बाळा? 2. चला व्हीएफ चा स्क्वेअर याचा स्क्वेअर. हा व्हीएफ आहे ना, हा व्हीएफ आहे, हा त्याची मॅग्निट्यूड आहे. म्हणजे व्हीएफ चा स्क्वेअर म्हणजे काय? अंडर रूट 52 चा स्क्वेअर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे अटी उरला 52. ठीक आहे. आणि लागे हा इनिशियल व्हेलॉसिटी व्ही आय ते किती आहे तुमची? √5 चा स्क्वेअर म्हणजे काय? 5. बरोबर आहे की नाही? हा 2 या 2 सोबत कटला तर वर्क डन किती भेटला? हा भेटला आपल्याला 52 मधून 5 गेले 47. आणि युनिट काय राहील रे? जुलै. समजलं का? किती सोपा होता प्रॉब्लेम? किती सोपा होता प्रॉब्लेम? होता की नव्हता? होता. आता याच्या पुढचा प्रॉब्लेम पहा किती सोपा आहे. त्याच्यापेक्षा सोपा पहा आता कसा आहे. कॉन्स्टंट फोर्स अप्लाइड ऑन 1 kg ब्लॉक. ब्लॉकचं मास 1 kg. चला पहा, तुम्ही फक्त पाहत राहा, प्रश्न किती सोपे सोपे आहेत. ब्लॉकचं मास 1 kg and increases its speed from 2 meter per second to
4 मीटर पर सेकंद. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी VI किती होती? 2 मीटर पर सेकंद. फायनल व्हेलॉसिटी VF किती होती? 4 मीटर पर सेकंद. ह्या ऑलरेडी त्याच्या मॅग्निट्यूड दिल्या आता आपल्याला. आता काही टेन्शन नाही, तर करसान कन्वर्ट. ठीक आहे. ब्लॉक ट्रॅव्हलचं डिस्टन्स ऑफ 10 मीटर, म्हणजे जे डिस्प्लेसमेंट त्यानं कव्हर केलं ते किती केलं? 10 मीटर इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे जिकडे फोर्स लावला तिकडेच त्यानं डिस्प्लेसमेंट केलं. अप्लाइड. फाइंड द वर्क डन बाय द फोर्स अँड इट्स मॅग्निट्यूड. ठीक आहे. तर वर्क डन बाय द फोर्स काय म्हणते? फाइंड द वर्क डन बाय द फोर्स अँड इट्स मॅग्निट्यूड. फोर्स. ठीक है, वर्क काढायचा है, राइट? हाँ, कोई दिक्कत नहीं. तो मुझे बताइए, हमारे पास जो डेटा अवेलेबल है, 2 वेलोसिटी है, मास है, इससे हमें क्या मिलेगा? मास है. 2 वेलोसिटी है तो वर्क मिल जाएगा. तेरे को रिक्वायरमेंट क्या है? जब भी तुझे W निकालना है तो क्या निकालेगा तू? यम चाहिए, VI चाहिए, VF चाहिए, वर्क डन मिल जाएगा. सो हियर W इज इक्वल्स टू हाफ ऑफ यम VF का स्क्वेअर माइनस VI का स्क्वेअर. हे कसं वाटलं तुम्हाला? ओके. अब वैल्यू पुट कर दो. वर्क डन W इज इक्वल्स टू हाफ ऑफ यम की कीमत कितनी है बच्चा? 1. और इधर VF का स्क्वायर मतलब 4 का स्क्वायर. 4 का स्क्वायर कितना हो जाएगा पीछे? 16. और 2 का स्क्वायर कितना हो जाएगा? 4. ठीक है. तो ये तो 2 ही है. 16 माइनस 4 कितना हो जाएगा? 12. और 12 डिवाइड बाय 2 कितना हो जाएगा? 6. तो वर्क डन कितना हो जाएगा? 6 जूल. तो वर्क डन तो आपको मिल गया, लेकिन आपको फोर्स भी निकालना है. क्या बोलना है? फाइंड द वर्क डन बाय द फोर्स एंड इट्स मैग्नीट्यूड. वो फोर्स के वजह से कितना वर्क हुआ वो निकालो, और जिस फोर्स की वजह से वर्क हुआ उस फोर्स का मैग्नीट्यूड भी निकालो. ऐसा बोल रहा है वो. एक बार फिर से पढ़िए आप. फाइंड द वर्क डन बाय द फोर्स निकाला तुमने, एंड इट्स मैग्नीट्यूड मतलब उस फोर्स की मैग्नीट्यूड निकालो बोल रहा है. तो फोर्स की मैग्नीट्यूड कैसे निकालेंगे? वी नो दैट W इज इक्वल टू क्या रहता? एफ यस कॉस थीटा. बराबर है ना? तो W तूने अभी निकाला, कितना है? 6. फोर्स आपको निकालना है. डिस्प्लेसमेंट आपको गिवन था, कितना है? 10 मीटर. और कॉस ऑफ यहां पे थीटा डिस्प्लेसमेंट और फोर्स के बीच में का एंगल है, और हमें दिया हुआ है कि जो फोर्स तुमने अप्लाई किया उस फोर्स के वजह से जो डिस्प्लेसमेंट हुआ 10 मीटर, वो उसी डायरेक्शन में हुआ जिधर फोर्स लगा. इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. डिस्टेंस 10 मीटर इन द डायरेक्शन ऑफ फोर्स, मतलब थीटा की वैल्यू क्या लेंगे आप? 0 डिग्री. और कॉस 0 कितना होता है? 1. तो 6 इज इक्वल्स टू एफ इंटू क्या होगा? 10. तो एफ इज इक्वल्स टू 6/10. तो एफ इज इक्वल्स टू 0.6 न्यूटन. आई होप कि तुम्हाला समजलंय. नाही मॅग्नीट्यूड काढायची का? हे काय काढलं मग आपण? हेच आहे ना बाई मॅग्निट्यूड फोर्सची. वासम कर. अच्छा, मला तर माहीतच नव्हतं हे असते का मॅग्निट्यूड. हा वासमकार. आणि कोणाची मॅग्निट्यूड विचारू शकते? सध्या फोर्सची विचारली होती. चला, त्याच्यापेक्षा सोपी प्रश्न, त्याच्यापेक्षा सोपी. ठीक आहे. द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल विथ अ मास ऑफ 0.5 kg डिपेंड्स ऑन इट्स पोझिशन x. ठीक आहे. तर म्हणते की एक पार्टिकल आहे ज्याचा मास तुम्हाला दिलेला आहे. त्या पार्टिकलचा मास तुम्हाला दिलेला आहे. किती दिला आहे? 0.5 kg. आणि त्याची जे व्हेलॉसिटी आहे, बोल नको मॅट, त्याची जे पोझिशन आहे ते कशावर डिपेंड करते? व्हेलॉसिटीवर. सॉरी, व्हेलॉसिटी जी आहे ते कशावर डिपेंड करते? पोझिशनवर. आणि काय रिलेशन दिलंय? दॅट v इज इक्वल्स टू 5x ची पॉवर 3/2 मीटर पर सेकंद. म्हणजे जसा x बदलील तशी तशी त्याची व्हेलॉसिटी सुद्धा बदलणार. फाइंड टोटल वर्क डन ऑन द पार्टिकल. तुम्हाला टोटल वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे व्हेन पार्टिकल्स मूव्स फ्रॉम x इज इक्वल्स टू 0 टू x इज इक्वल्स टू 2 मीटर. नो प्रॉब्लेम. आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे आहे व्हेलॉसिटी. ते कशी दिली आहे? मस्त. ठीक आहे. 3/2 मीटर पर सेकंद. तर आता आपण काय करू? पहिले जेव्हा x 0 होता तेव्हाची व्हेलॉसिटी काढू. ठीक आहे. तर ऍट x इज इक्वल्स टू 0 सांगा व्हेलॉसिटी किती येईल? x ची व्हॅल्यू 0 पुट करून टाका. किती होईल मग ते? 0. तर काय होईल? 0 मीटर पर सेकंद. आणि ऍट x इज इक्वल्स टू 2, x इज इक्वल 2 वर व्हेलॉसिटी काय होईल पहा? हा होईल 5 x ची पॉवर म्हणजे कोणाची मग? 2 ची पॉवर 3/2. कळलं का? याला सॉल्व्ह जर केलं तुम्ही तर काय? हे कोणती व्हेलॉसिटी? इनिशियल. हे कोणती होईल तुमची? फायनल. ठीक आहे. तर आता 2 चा क्यूब जर केला तर तो किती होते आपला? 8. बरोबर आहे. आणि 8 चा जर समजा स्क्वेअर रूट केला आपण तर किती येते? 4 × 2. 2 होता नाही तर बरोबर आहे ना?
बरोबर आहे की नाही? तर क्यूब करा तर 8 होईल, म्हणजे हा होईल 5 इंटू 8 ची पॉवर 1/2. ठीक आहे. आता कसं सॉल्व्ह करता येईल याला? हम्म ठीक आहे, त्याला तसंच राहू द्या. ओके, तसंच राहू देऊ ना याला, काय प्रॉब्लेम आहे? सॉल्व्ह नाही करू त्याला, म्हणजे सॉल्व्ह करू पण हे आधीच राहू दे असं. यस सर. नेक्स्ट घ्या. ओके, तर मी माझं म्हणणं आहे त्याला सॉल्व्ह न करता तसंच राहू द्या, कारण आता इथं कॉम्प्लिकेशन वाढते ना. इथं जर ऑलरेडी एखादा असा नंबर असता की त्याचा स्क्वेअर रूट तुम्ही काढू शकले असतं तर इझी झालं असतं, पण काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला काढायचा वर्क डन. काय फॉर्म्युला वर्क डनचा? हाफ ऑफ यम इन ब्रॅकेट व्ही अप चा स्क्वेअर मायनस व्ही आय चा स्क्वेअर, हाफ ऑफ एम. एम किती आहे रे? 0.5. 0.5 इज 1/2, दडी 0.5 1/2. ठीक आहे. व्ही अप चा स्क्वेअर, व्ही अप चा स्क्वेअर म्हणजे आता याचा स्क्वेअर करायला लागते. याचा स्क्वेअर म्हणजे कसं होईल? 5 इंटू 8 ची पॉवर 1/2 चा स्क्वेअर, हा कर्ली ब्रॅकेट करतो, चा स्क्वेअर मायनस इकडे कोण आहे? व्ही आय. व्ही आय किती आहे? 0. तर हा तर काय करतो? 0चा स्क्वेअर. याचं काय नाही, कोणाला लेण्यात नाही देण्यात नाही. ठीक आहे. हा काय झाला इथं? 1/4. एक बे बेधून 4. ठीक आहे. 5चा स्क्वेअर 25 इंटू, आता 8 ची पॉवर ऑलरेडी 1/2 आहे, तो बी स्क्वेअर आहे, म्हणजे तो 2 2 तिथं कॅन्सल होऊन गेला, म्हणजे काय झालं फक्त इथं 8. समजलं का? 4 1 4, 4 2 8, 25 2 50, 50. वर्क डन इज 50 जूल. कळलं का? किती सोपी होता प्रॉब्लेम, किती सोपी होता. ठीक आहे, एकदम सोपी. पुढचा याच्यापेक्षा सोपी आहे. सोपीची लेवल वाढत चालली आपली. ठीक आहे. नेक्स्ट उलटे घ्यायला लागतोय मग सर, चिकून घ्यायला कधी. ओके, पोझिशन ऑफ अ पार्टिकल ऑफ मास 2 kg. मास किती? डिपेंड्स ऑन टी, डिपेंड्स ऑन टी ॲज एक्स इज इक्वल्स टू दिस. तर तुम्हाला काय दिलं? पार्टिकलची जे पोझिशन आहे ते टी वर डिपेंड करते, आणि ते अशा पद्धतीने डिपेंड करते, t³ मायनस 4t. इट इज इन मीटर. देन फाइंड टोटल वर्क डन बाय द फोर्स ऑन द पार्टिकल इन फर्स्ट 2 सेकंड. तर तुम्हाला कळायचं आहे टोटल वर्क डन इन फर्स्ट 2 सेकंड, म्हणजे टी इज इक्वल्स टू 2 सेकंड मध्ये. ठीक आहे. आता सरळ सरळ काय करतो, मला जर वर्क काढायचं आहे, काय काढायचं आहे मला? वर्क. काय फॉर्म्युला आहे? हाफ ऑफ यम व्ही अप चा स्क्वेअर मायनस व्ही आय चा स्क्वेअर. तुमच्यामध्ये असं कोणी बसलेलं आहे का? का रे हा तर यू लिहूनच नाही राहिला? कोण नाही ना असं? ओके आहे ना? काही काही जण तब्येत खराब व्हायला की पहिल्या स्लाइडवर त्याने यू घेतला होता, मग यू कुठे गेला? ठीक आहे. घरी. नाही, सेंडेसाची गोष्ट नाही सुरू. व्ही अप मायनस व्ही आय चा स्क्वेअर, इथपर्यंत काही अडचण आहे का? नाही. आता बा मला व्ही अप यम तर माहित आहे मला, पण व्ही अप व्ही आय माहिती नाही. तो काढायसाठी मी या एक्सले वापरतो. हे डिस्प्लेसमेंट आहे, आणि डिस्प्लेसमेंट वरून व्ही कसा काढतात? बाय डेरिवेटिव निकालेंगे उसका. तो v इज इक्वल टू क्या होगा? डी डी टी ऑफ टी चा क्यूब माइनस 4t. करो डिफ्रेंशिएट, तो टी क्यूब का डेरिवेटिव क्या होगा? 3t² माइनस 4. टी का डेरिवेटिव 1 हो जाएगा. तो तुम्हारे पास वेलोसिटी कितनी आ गई? 3t² माइनस 4. लेकिन ये वेलोसिटी का जनरल फॉर्मूला है ना, हमें चाहिए वेलोसिटी 2 सेकंड पे. इनिशियल कब? इनिशियल कितनी थी? जब टाइम 0 था, तो इनिशियल. तो मतलब एट t इज इक्वल टू 0, तो v कितना हो जाएगा? देखो 3, t की वैल्यू पुट करूंगा 0, 0 का स्क्वायर 0, 0 इंटू 3 0, तो 0, 0 माइनस 4, दैट इज माइनस 4 मीटर पर सेकंड. ये कौन है? वी आई, टाइम t 0 पे. और एट t इज इक्वल टू 2, तो जब वी एफ t की वैल्यू 2 पुट कर दो, 2 का स्क्वायर 4, 4 3 12, 12 तो 4 गेले 8, हा 8 मीटर पर सेकंड. काय माहित समजलं का? समजलं? पुट करून द्या. W इज इक्वल्स टू हाफ ऑफ एम किती 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 व्ही अप किती 8, 8चा स्क्वेअर किती 64 माइनस वी आई 0 नहीं -4 है. तो अभी देखो वो वहां पे माइनस, लेकिन हम स्क्वायर तो -4 का ही करेंगे, तो -4 का स्क्वायर तो प्लस ही आएगा, दैट इज 16. तो ये -16 रहेगा. तो ये 2 2 कैंसल, 64 में से 16 माइनस करेंगे, 10 गए 54, और कितना? 48. यस, तो यहां पे आएगा 48 जूल. तो W इज इक्वल टू कितना आएगा? 48 जूल. काही अडचण?
नेक्स्ट क्वेश्चन याच्यापेक्षा बी सोपी. ये करा बरं सॉल्व तुम्ही आता. ट्राय दिस. करा लवकर बुक्स सॉल्व करा. हाँ चलो सॉल्व करते इसको. फोर्स एफ कितना दिया हुआ है तुमको, -0.6 x² + 2.5 न्यूटन. इतने फोर्स से आपने डिस्प्लेस किया एक पार्टिकल को, ठीक है, जिसका मास कितना था बच्चा, 2 kg. तो तेरे पास या बोलने को मैथ या म्यूजिक 2 kg. और कहां से कहां डिस्प्लेस किया, x = 0 से लेकर के x = 10 मीटर पे. ठीक है, तो चलिए पहले हम लोग क्या करते हैं कि इस फोर्स ने इतना डिस्प्लेसमेंट किया है इस मास के बॉडी का, तो कितना वर्क हुआ होगा. तो एज ये फोर्स x पे डिपेंड कर रहा है, इसका मतलब ये फोर्स वेरिएबल है. जैसे जैसे x बदलेगा फोर्स बदलेगा, और वेरिएबल फोर्स से जो वर्क हम निकालते हैं वो होता है इंटीग्रेशन ऑफ f दैट वेरिएबल फोर्स इनटू dx. यहां पे हमारे पास लिमिट है x 0 से लेकर के x 10 तक, तो 0 to 10 रखेंगे, वैल्यूज पुट कर देंगे. तो इंटीग्रेशन 0 to 10 और f की वैल्यू पुट कर दो बच्चों. इट इज 0.6 x का स्क्वायर प्लस 2.5 और ये रहेगा इधर क्या dx. इंटीग्रेशन को सेपरेट कर दो. दैट मीन्स ये हो जाएगा इंटीग्रेशन ऑफ 0 to 10 माइनस 0.6 x² इंटू dx और फिर रहेगा प्लस 0 to 10 2.5 dx. आगे और सॉल्व करेंगे तो माइनस तो कांस्टेंट आ जाएगा, माइनस बाहर, 0.6 भी कांस्टेंट है वो भी बाहर, तो -0.6 एज इट इज. इंटीग्रेशन ऑफ x² क्या होता है, x³/3. तो यहां पे आएगा x³/3 और इंटीग्रेशन रहेगा 0 to 10. After that, plus that is what 2.5 is constant, take outside the integration. Integration of dx is x, so it will become 0 to 10. Now put upper limit minus lower limit. So we get w is equals to -0.6 as it is in square bracket. x की जगह पर 10 पुट करेंगे तो 10 का आएगा क्यूब, तो 10 का क्यूब माइनस 0 का क्यूब, ये कंप्लीटेड, प्लस 2.5 एज इट इज, और यहां पे आएगा x की वैल्यू 10 माइनस 0. आगे सॉल्व करेंगे, माइनस 0.6 को मैं लिख देता हूं, दिस कैन बी रिटन एज 6/10 एंड दिस कैन बी रिटन एज 1000. ठीक है, प्लस 2.5 को मैं लिख देता हूं 5/2 इंटू 10. आगे सॉल्व करते हैं तो ये एक जीरो इसके साथ कैंसिल हो जाएगा, दिस विल बी -600 प्लस ये इसके साथ कैंसिल हो जाएगा तो आएगा वहां पे 5 5 25. तो आंसर आएगा 25 600 में से माइनस कर दो तो कितना आएगा आंसर. कुछ गलत किया क्या, 3 डाला है ना, ओके ओके ओके. तो यहां पे आएगा 3, यहां पे आएगा 3. ठीक है, अब ये 3 2 6, तो यहां पे कितना आना चाहिए फिर -200, राइट, -200 एंड प्लस 25. इज इट क्लियर. अब 200 में से 25 निकाल दो 175, लेकिन साइन बड़े नंबर का आएगा, दैट मींस -175. यस, ये करेक्ट रहेगा. तो वर्क डन जो आया बच्चों वो आया -175, लेकिन तेरे को वर्क डन पूछा ही नहीं है, तेरे को पूछा है फाइंड द वेलोसिटी एट x = 10 मीटर. वेलोसिटी x = 10 पे पूछी है, तो वेलोसिटी एट x = 0 तुझे पता है कितनी है, 20 मीटर पर सेकंड. अबे 0 जेव्हा पोझिशन होती तेव्हा वेलोसिटी एवढी होती, म्हणजे x = 0 वर, तर ते तुझी इनिशियल वेलोसिटी आहे ना, ते किती आहे 20 मीटर पर सेकंड. आणि तुला कोणती विचारली, फायनल विचारली x = 10 वरती. क्या तरीका है तेरे पास, वर्क एनर्जी थ्योरम. वी नो दैट w = हाफ ऑफ m, व्हाट इज दैट, v अप का स्क्वायर माइनस vi का स्क्वायर. तो W तो तूने अभी अभी निकाला, इट इज -175 इक्वल्स टू हाफ ऑफ m का कीमत कितना है बच्चा 2. v अप तुझे निकालना है, v अप तुझे निकालना है वेलोसिटी एट x = 10 पे निकालना है ना, तो उसको वैसे ही रहने देते हैं, v अप का स्क्वायर और माइनस वेलोसिटी क्या होगी, इट इज 20 का स्क्वायर, मतलब कितना हो जाएगा 400. अरे करते का 2 के साथ कैंसिल हो जाएगा, v अप का स्क्वायर इज इक्वल्स टू -400 इधर आ जाएगा, तो इट विल बी +400 -175. तो क्या रहेगा, 400 में से 200 जाएंगे तो 200 बचेंगे, तो इट इज 225. तो हमारे पास आएगा v f इज इक्वल्स टू 2 से 25 आएगा कशाचा
15 225 तो क्या आएगा वी एफ इज इक्वल टू 15 मीटर पर सेकंड. कळतंय का? 625 25 225 15 राइट. समझ लेना. हाँ चलिए अगला क्वेश्चन आपकी स्क्रीन पे ये रहा. ये तुम्ही तर काही आणत नाही, आज मीच घेऊन आलो सोबत. ठीक है, सबका ध्यान बोर्ड पे. पहले क्वेश्चन को समझिएगा. अ नाइफ ऑफ मास यम, नाइफ ऑफ मास यम, इट इज रिलीज फ्रॉम रेस्ट. उसको रेस्ट से हमने छोड़ दिया. फ्रॉम अ हाइट एच एंड इट अगेन कम्स टू रेस्ट आफ्टर एंटरिंग द ग्राउंड टू अ डेप्थ x. देन फाइंड रेजिस्टेंस फोर्स ऑफर्ड बाय द ग्राउंड टू द नाइफ. देखो अपने पास एक चक्कू है. क्या अपने पास? चक्कू. इस चक्कू को अपन ने ऐसे पकड़ के रखा हुआ है. ठीक है, तो अभी तो वो रेस्ट में है. कैसा है वो? रेस्ट में. और उसका अगर टिप देखेंगे तो ग्राउंड से यच हाइट पे है. चक्कू अभी कितने हाइट पे? यच हाइट पे. अब जैसे अभी उसकी इनिशियल वेलोसिटी कितनी है? 0. इनिशियल काइनेटिक एनर्जी कितनी है? 0. जैसे ही मैं उसको छोड़ दूंगा ग्रेविटी उसको नीचे खींचेगी तो ये वेलोसिटी गेन करेगा. और जैसे ही वेलोसिटी गेन करेगा कुछ तेजी से जाएगा और ग्राउंड पे गिरेगा तो ग्राउंड पे एकदम यहाँ पे नहीं रुकेगा, ग्राउंड के अंदर भी वो चला जाएगा. ग्राउंड के अंदर वो जितनी डेप्थ अंदर जा रहा है वो डेप्थ हमारे पास दी हुई है x. कितनी डेप्थ अंदर गया हो? x. और वहां पे जाके रुक गया. तो आप देखेंगे तो इनिशियली भी उसकी वेलोसिटी कितनी है? 0. और फाइनल भी वेलोसिटी उसकी कितनी है? 0. मैं यहाँ पे अगर कहना चाहूँ तो वी आई भी उसका क्या था? 0. और वी एफ भी क्या था उसका? 0. समझ रहे हो क्या? तो फिर हमको निकालना है कि ये पहले इतने एनर्जी से आया, बाद में उसकी एनर्जी 0 हो गई. क्यों हुई? क्योंकि किसी ना किसी ने तो उसको रेजिस्टेंस ऑफर किया ना. तो वो रेजिस्टेंस जो ऑफर हुआ उसने उसकी वैल्यू आपको निकालनी है. तो मैंने बोला ठीक है. तो देखो इस पूरे सिनेरियो में जो नेट वर्क डन है वो 0 हो रहा है. नेट वर्क डन क्या हो रहा है? 0. तो चलिए हमें पता है कि वर्क डन, नेट वर्क डन ये कितना होता है? इट इज हाफ ऑफ ऐसे सॉल्व करेंगे तो होगा क्या? ठीक है, वर्क डन ड्यू टू ग्रेविटी निकालो. वर्क डन ड्यू टू ग्रेविटी. ठीक है, वर्क डन ड्यू टू ग्रेविटी. व्हाट इज ग्रेविटेशनल फोर्स? mg. उसका मास कितना है अपने पास में? m. तो ग्रेविटेशनल फोर्स कितना होगा? mg. और डिस्प्लेसमेंट कितना हो रहा है? यहां से यहां तक प्लस और यहां तक, मतलब पूरा डिस्प्लेसमेंट लेंगे ना. ग्रेविटी ने तो उसको यहां तक खींचा ना. समझ रहे हो क्या? तो डिस्प्लेसमेंट कितना होगा? h प्लस x. तो यहां पे आएगा h प्लस x. क्या ये बात समझ में आई? भाई वर्क डन होता है फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. और रही बात cos थीटा की, तो फोर्स, ग्रेविटेशनल फोर्स नीचे लग रहा है और डिस्प्लेसमेंट भी नीचे ही हो रहा है ना. तो cos थीटा तो कितना हो गया? 0. cos थीटा 0 हो गया तो cos 0 कितना हो गया? 1. तो वर्क डन ड्यू टू ग्रेविटेशनल फोर्स हो गया mg इन ब्रैकेट h प्लस x. ओके ठीक. वर्क डन ड्यू टू दैट फोर्स. कौन सा फोर्स है वो? रेजिस्टिव फोर्स बोलेंगे उसको. ये देखो रेजिस्टेंस वाला फोर्स है ना, तो इसको बोलेंगे वर्क डन ड्यू टू रेजिस्टर फोर्स इज इक्वल टू वो फोर्स दैट इज रेजिस्टिव फोर्स, एफ लिख देता हूं मैं उसको, और इनटू डिस्प्लेसमेंट. जब रेजिस्टिव फोर्स लग रहा था तब भी डिस्प्लेसमेंट कितना हुआ था? x. नाही समजलं का तुम्हाला? रेजिस्टिव्ह फोर्सनं किती त्याला अपोज केला असेल, त्या अपोजिशन नंतर किती डिस्प्लेसमेंट झालं? x. तर इथं काय होईल? इनटू x. तर माझ्याकडे हे एक इक्वेशन है, हे एक इक्वेशन है. ठीक है, अब मुझे बताओ टोटल वर्क डन इसमें अगर आप देखेंगे तो वो तो क्या हो रहा है? 0 ही हो रहा है. पहले भी वो 0 था, अभी भी कितना है? 0 है. तो हमारे पास नेट वर्क डन हम पुट करेंगे दैट वर्क डन ड्यू टू ग्रेविटी प्लस वर्क डन ड्यू टू रेजिस्टिव फोर्स, ये कितना होगा? 0. तो वर्क डन ड्यू टू ग्रेविटी कितना है? mg इन ब्रैकेट एच प्लस एक्स माइनस वर्क डन ड्यू टू रेजिस्टिव फोर्स कितना है? एफ आर इंटू एक्स इज इक्वल टू क्या आएगा? 0. लेकिन मुझे क्या निकालना है? रेजिस्टिव फोर्स. तो मैं इसको शिफ्ट करूंगा उधर. तो रेजिस्टिव फोर्स एफ आर इंटू एक्स इज इक्वल टू क्या होगा? mg इन ब्रैकेट एच प्लस एक्स. तो मुझे सिर्फ रेजिस्टिव फोर्स चाहिए, तो ये हो जाएगा mg इन ब्रैकेट h प्लस एक्स अपॉन में क्या आएगा? x. और एक स्टेप सॉल्व करेंगे तो रेजिस्टिव फोर्स एफ आर इज इक्वल टू mg इन ब्रैकेट h अपॉन x प्लस क्या आएगा? 1. खत्म. दिस इज द रेजिस्टिव फोर्स. कळलं का? गेलं का वरून? नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आहे. इथं तुमचा वर्क एनर्जी थेरम जो आहे तो संपते. याच्यावरचे प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला त्या डीपीवी मध्ये मिळतील, ते प्रॅक्टिस करायचे आहेत. ठीक आहे, बाकी नंतर.